पहले। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथस्वामिने इति नाम्ने। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नाम्ने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिले निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्ण. आजच्या आजच्या कृष्ण कथामृतामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आज महिला दिनाच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज खूप चांगल्या मुहूर्तावरती आपली पण कथा कथा होत आहे. म्हणजे मला सेवा प्राप्त झाली आज. माझी कथा नव्हती पण बाकीच्यांना खूप सेवा होत्या, त्याच्यामुळे आज मी हे सेवा घेतलेली आहे. तर आपल्याला आज म्हणजे महिला दिनांविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगते आणि मग आपण आपली कथा सुरू करूया. तर महिला दिनाचं जर पाहायला गेलं तर आज खूप म्हणजे नारीला इतकं महत्व आहे आणि त्याच्यामुळे एक स्पेशल दिवस हा महिला दिनासाठी आपल्याला ठेवला आहे. तर कारण महिला दिनच इतका का महत्वाचा आहे आपल्यासाठी. म्हणजे आपण आपण एकमेकींना म्हणजे आपणच आपला सन्मान केला पाहिजे. आपण पाहू शकतो की आधीचा काळ खूप वेगळा होता. आधी पूर्वीच्या काळी महिलांना तितकंसं प्राधान्य दिलं जात नसायचं किंवा महिलाच महिलांना त्रास देईन असं म्हणजे जसं सासू सून त्रास हा खूप असायचा पूर्वी. पण आता मात्र खूप असं चित्र पलटताना दिसत आहे. पण तरी सुद्धा आपल्याला हे महिला दिनाचं इतकं म्हणजे एक नारी स्त्री हिला इतकं महत्व का आहे बरं. तर त्याच्यामध्ये एक हे आहे की एक मनुस्मृतीमध्ये मनू महाराज काय सांगतात. तर ते सांगतात की महिलांना ज्या घरामध्ये खूप सन्मान दिला जातो, त्यांना त्या घरामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं, की तिथे तिचा मान दिला जातो, सन्मान केला जातो, तिच्या शब्दाला सुद्धा किंमत दिली जाते. अशा ठिकाणी मनू महाराज म्हणतात की सर्व देवी देवतांचा वास तिथे असतो. पण असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये जर नारीला तितकासा सन्मान दिला जात नसेल, तर तिथे मात्र काय होतं की तिथे तुम्ही किती यज्ञ करा, तप करा, कितीही दानधर्म करा, तरी सुद्धा तसं म्हटलं जातं की ते सगळं विफल होत जातं. म्हणजे अशा पद्धतीने की एक नारीला खूप महत्व आहे आणि ते असंही म्हणतात की जर तुम्ही 10 पुत्रांना जर सांभाळ करत असताल, तुम्ही 10 पुत्रांचा जर सांभाळ करत असताल, तर त्याला जितकं पुण्य प्राप्त होतं ना, ते तितकं पुण्य की एक महिला म्हणजे एक स्त्रीला, कन्येला जर तुम्ही एका कन्येचं जर तुम्ही सांभाळ करत असेल, तर त्या कन्येचं सांभाळ म्हणजे एका स्त्रीचं तितकं पुण्य हे 10 मुलांना सांभाळ करण्या इतकं पुण्य फक्त एका मुलीला सांभाळ करण्या इतकं मिळतं आपल्याला. म्हणजे इतकं पुण्यवान आहे की आपण एका पारड्यामध्ये 10 मुलं आणि एका पारड्यामध्ये एक मुलगी आणि तितकं हे समान पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजे इतकं एका कन्येला सांभाळणं, एका स्त्रीला सांभाळणं हे कितकं महत्वाचं आहे असं सांगितलंय. जसं की आपण पाहू शकतो की आपण लग्नामध्ये कन्यादान करतो. म्हणजे कन्यादानाचं अतिशय सगळ्यात जास्त पुण्यकारक आहे ते कन्यादान आहे. म्हणजे त्याच्यामुळे की एक स्त्रीला खूप महत्व आहे. पण परंतु काय होतं की एक आपली पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ना, की त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की एक स्त्री म्हणजे की तिने घरातलं काम करणं. घरातलं काम म्हणजे काय की घरातलं काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम आहे जे घरातलं काम आहे. आणि हे जर व्यवस्थित तिथे एक स्त्री जी आहे ती पूर्ण कुटुंबाला आपला सांभाळ करत असते. तिच्या हातामध्ये सगळ्यात जास्त असतं की हातामध्ये किती घरामध्ये सगळ्यांना कशा पद्धतीने संस्कार ही लावू शकते. म्हणजे आपण जर आहे ना असं पाहिलं म्हटलं जातं की एकाच मुलीला जर आपल्याला लग्न करून आणायचं असेल ना, तर खूप विचार करून आपल्याला आणावं लागतं. कारण पुढे काय होतं की तिच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या कुळाच्या ज्या गोष्टी असतात ना त्या जातात आणि मग ती जे काही संस्कार मुलांना पुढे देते आणि पुढची पिढी ती घडवत असते. त्याच्यामुळे
तर खूप महत्वाचं आहे की तिच्यावरती कसे संस्कार आहेत त्या पद्धतीने ती घराला पुढे वळण लावत असते. म्हणून एक एक आहे ना, मातेचं खूप कर्तव्य मोठं आहे की आपल्या मुलीला खूप तिला संस्कारबद्ध तिने केलं पाहिजे. कारण आहे ना, ती पूर्ण पुढची जी पिढी आहे आणि पुढचं दुसरं कुटुंब आहे ना, तिचं पूर्ण हातामध्ये तिच्या असतं की ते पूर्ण कुटुंब सांभाळण्याचं आणि त्या कुटुंबातील सगळ्यांना वळण लावण्याचं काम तिच्या हातामध्ये आहे. कारण मुलांना चांगल्या पद्धतीने वळण लावलं, त्यांना अध्यात्माकडे मुलांचं अध्यात्माकडे जर वळण लावलं, तर ते खूप महत्वाचं आहे. कारण आध्यात्मिक वळण हे असणं, कारण तुम्ही किती सुशिक्षित व्हा, हं, किती जरी सुशिक्षित झाला आणि तुमच्या जर मुलाला जर एक अध्यात्म आपल्याला आत्मबळ देत असतं आणि आत्मबळ हे अध्यात्म देतं. त्याच्यामुळे तुम्ही मुलांना जे म्हणतात ना, डाळ-रोटी शिक्षण. आता जर शिक्षण आहे ते डाळ-रोटी शिक्षण आहे. तिथं काही संस्कार दिले जात नाहीत. फक्त तुम्हाला जे पैसा कसा प्राप्त करायचा हे फक्त शिकवलं जातं. पण एका स्त्रीच्या हातात आहे की मुलांना एक आध्यात्मिक वळण लावणं आहे ना, की आत्मबळ देणं. कारण पुढे मुलगा आणि त्याच्यामध्ये किती पुढं आणखीन अडी-अडचणी येतात. शिक्षण घेतल्यानंतर पण खूप अशा समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं. पण त्या समस्यांना सामोरे जाताना त्यांना जर आत्मबळच त्यांच्याकडे नसेल, तर जे आत्महत्येचं प्रमाण जे वाढलंय ना, त्याच्यामुळे वाढलंय. कारण मुलांमध्ये ना नाही पत्करण्याची, नो म्हणण्याची ह्या ज्या आहेत ना सवयी खूप हे कमी झालेले आहेत, की त्यांना ते सहन होत नाही आणि ही सहनशीलता आपल्याला अध्यात्मामुळे प्राप्त होत असते. त्याच्यामुळे एक स्त्रीचं कर्तव्य आहे, की मुलांना आध्यात्मिक वळण लावणं, त्यांना तिथे भक्तांच्या संघामध्ये आणणं किंवा नामजप करायला शिकवणं किंवा एक प्रकारे ना सगळ्या ज्या गोष्टी लहानपणापासून आपण म्हणतो, की लहानपणापासून गेल्यानंतर मोठी मुलं झाल्यावरती थोडंफार विसरून जातात, ते भक्तीमध्ये येतीलच असं नाही. पण आहे ना, एक प्रकारे असं म्हटलं जाते, की आधीच जर आपण जे मेमरी चिप पहिली अशी मोबाईलला मेमरी चिप्स असायच्या, मेमरी कार्ड असायचं. तर आपण जर आधीच मेमरी कार्ड भरून टाकलं ना, तर नंतर मोठे झाल्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी बाकीच्या खूप गोष्टी येणार. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी भौतिक जगामध्ये ते गेल्यानंतर सगळे ते पाहणार, सगळ्या गोष्टी आत्मसात करणार. पण आत शिरणार नाही. कळणार, पण कारण मेमरी आधीच फुल झालेली ना ती. त्याच्यामुळे आतमध्ये आणखीन काही गोष्टी बसू शकत नाही. त्या वर-वरून निघून जातात. त्याच्यामुळे आपण लहानपणापासून त्यांना जे काही शिक्षण देत देत जाऊ आपण लहानपणापासून, जे काही आध्यात्मिक वळण लावू. आपल्या हातात मुलं आहेत ना, तोपर्यंत सगळं करून घ्यायचं आणि एकदा मोठे झालं की ते आपले ऐकतीलच असं नाही. आणि नंतर आपल्याला असंही वाटतं की अरे ते कॉलेजमध्ये गेले ते आणखीन आता अध्यात्माकडे वळतीलच असं नाही. पण ज्यावेळी त्यांची ती ती स्टेज येते, की त्यावेळेस आहे ना त्यांना खऱ्या अर्थाने गरज असते, की आता खूप समस्या आल्यात आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यावेळेस त्यांना लहानपणीच्या गोष्टी आठवतात, की आपण कशा पद्धतीने आपण हा भक्ती मार्ग स्वीकारला होता. तो भक्ती मार्ग त्यांना उपयोगी पडतो. म्हणून एक स्त्रीचं कर्तव्य आहे, की तिने लहानपणापासून सक्षम करायचं मुलांना, एक आत्मबळ द्यायचं आणि पुढे कितीही समस्या आल्या ना, तरी त्यांना सामोरे जाण्याचं एक शक्ती त्यांच्यामध्ये प्राप्त करून देण्याचे काम हे स्त्री करत असते. बघा कितीही झालं ना, की एक पुरुष असतो आणि एक स्त्री असते. समजा एका पुरुषाची जर पत्नी जर मरण पावली, तर तो लगेच वर्षाच्या आत लग्न करतो. का तो राहू शकत नाही एका स्त्रीशिवाय. कारण त्याच्यामध्ये शारीरिक बळ आहे त्याच्यामध्ये, पण मानसिक बळ मात्र नाहीये त्याच्यामध्ये. पण एक स्त्री मात्र काय करते, ती लग्न न करता सुद्धा सांभाळू शकते. आपल्या मुलांना आणि त्या पद्धतीने ती घडवू शकते. कारण तिचं आत्मबल आहे ना खूप तिच्याकडे असतं आणि ती तसं करू शकते सगळ्या गोष्टी. पूर्ण सगळ्या संकटांना ती सामोरे जाऊ शकते. कारण तिच्याकडे खूप सहनशीलता असते. एक स्त्री असते ना, ते जसं धरती मातेचंच ती अंश असते. धरती माता ती सुद्धा ती आई आहे त्यांची धरती माता आणि मग ती एक प्रकारे ना सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, सहनशीलतेचं जे गुण आहे ना, तो तिच्याकडून आलेला असतो तिच्यामध्ये. म्हणून एक पद्धतीने की एक स्त्रीने किती सक्षम राहिलं पाहिजे. म्हणजे एक स्त्री कुटुंब घडवते, पूर्ण समाज घडवते आणि त्या पद्धतीने हा समाज घडवत आहे ना, अध्यात्म ज्यावेळेस मुलांना लावते ना, त्यावेळेस तो एक प्रकारे खूप मोठा प्रबळ पाया जो आहे ना, तो आपल्या ह्या पूर्ण समाजाचा घडला जातो. म्हणून स्त्रीला खूप महत्व आहे. मला एवढं सांगायचं होतं, की आता आपण आहे ना, आपल्याकडे वेळ पण थोडाच आहे, त्यामुळे थोडं 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. तर आपण आता ना आपल्या कथेकडे येऊया. तर आज आपण अध्याय 8 घेत आहोत. अध्याय 8 मध्ये. तर त्याच्यामध्ये विश्वरूप प्रकटीकरण हा त्याचं नाव आहे. परंतु आपण विषय मात्र आपला तिथपर्यंत जाणार नाहीये आपला. सध्या आपण फक्त भगवंतांचं नामकरण करूया आपण. म्हणजे या घटनेमध्ये आपण पाहतो की वसुदेव ज्यावेळेस आता
घटनेनंतर गेल्या वेळेस आपण पाहिलं की शक्टासुराचा वध झाला. शक्टासुराचा अजूनखीन आणि त्याच्यानंतर पण सुद्धा त्यांनी शक्टासुराचा वध केल्यानंतर सुद्धा कशा गोष्टीने सगळ्या सगळ्या गोष्टी सामोरे जावं लागलं त्यांना. तृणावरचा पण वध करून घेतला आणि मग तृणावरचा वध झाल्यानंतर आता पाहायचंय की वृंदावनमध्ये गोकुळामध्ये काय गोष्टी घडत आहेत. आता त्याच्यामध्ये वसुदेव काय करतात की वसुदेवांना वाटतं की आपली मुलं आता मोठी व्हायला लागले थोडे थोडे, तर आता त्यांना त्यांचं नामकरण विधी करायला पाहिजे. परंतु नामकरण विधी करण्यासाठी ते त्यांचे जे कुलगुरू आहेत गर्गमुनी, तर ते गर्गमुनींना नंद महाराजांकडे पाठवतात. आता नंद महाराजांकडे आल्यानंतर नंद महाराजांना इतका अतिशय आनंद होतो की त्यांना असं वाटतं की प्रत्यक्ष भगवंत आलेत की काय, इतका त्यांना आनंद होतो आणि ते तितका भगवंतांना जितका सन्मान करावा ना त्या पद्धतीने ते त्यांचा सन्मान करतात. आणि ते त्यानंतर पूर्ण असा सन्मान केल्यानंतर ते काय करतात, गर्ग आहे ते सांगितलेलं आहे असं म्हटलं जातं की अनेक हे गर्गमुनी आहेत त्यांनी अनेक तप आणि अनुष्ठाने केलेली होती. त्यांनी सरस्वती नदीच्या किनारी बसून त्यांनी अनेक तपश्चर्या केलेल्या असतात आणि अनेक अनुष्ठाने केलेले असतात आणि त्यांनी मग त्याच्यानंतर हे यदुकुळाचे ते पुरोहित पद त्यांना दिलं जातं. आणि अशा पद्धतीने पुरोहित पद स्वीकारल्यानंतर त्यांना आता नंद महाराजांकडे हे वसुदेव आहेत ना त्यांना पाठवतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं की नंद महाराज त्यांना म्हणतात, हे ऋषीवर्य, ते काय म्हणतात बघा, हे ऋषीवर्य केवळ प्रबोधनाकरिता एखाद्या गृहस्थांच्या घरी आपले आगमन होत असते. आम्ही तर नेहमीच कौटुंबिक व्यापारात मग्न असतो आणि आत्मसाक्षात्काराविषयीचे वास्तविक कर्तव्य विसरलेला असतो. आम्हाला परमार्थिक जीवनाविषयी काही प्रबोधन करण्याकरता आपण आमच्या घरी येणे झालेले आहे. गृहस्थांना भेट देण्या मागे आपला अन्य कोणताही हेतू नाही. बघा की एक प्रकारे एक आपण जर ग्रहमेधी आणि ग्रहस्थ असे दोन हे असतात, तर त्याच्यामध्ये आपण ग्रहमेधी व्हायचं नाही तर आपण ग्रहस्थ व्हायचं आपल्याला. तर ग्रहस्थ व्हायचं आणि इथे नंद महाराज प्रत्यक्ष सांगतायत की त्यांना की तुम्ही केवळ आहे ना आमचा उद्धार करण्यासाठी इथे आलात आणि तुमचं एकमेव म्हणजे आम्ही जे आत्मसाक्षात्काराविषयी वास्तविक जे कर्तव्य आमचं जे विसरलंय ना त्याच्यासाठी तुम्ही इथे आला आहात असं सांगतायत ते. म्हणजे एक प्रकारे एक गृहस्थ कशा पद्धतीने आपल्या पूर्ण व्यापामध्ये घडून गेले असतात. त्यांचं जीवन हे सगळं धकाधकीचं चाललेलं असतं. कारण त्यांना पूर्ण असं म्हटलं जातं की आत्मसाक्षात्कार किंवा आध्यात्मिक ज्ञानावर प्रबोधन हे ते दुय्यम स्थान देतात त्यांना. आत्मसाक्षात्कार करणं किंवा आणखीन भक्ती प्राप्त करणं याला ते दुय्यम स्थान देतात आणि प्रथम स्थान कोणाला देतात की आमचं कुटुंब सांभाळणं, त्याला पैसे कमवणं, त्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला ते जास्त महत्व देत असतात. आणि म्हणजे जसं म्हणतात की गृह अंधकूपम असं म्हटलं जातं की म्हणजे की एक घर असताना जर भक्ती मार्गात नसेल तर ते एक अंधकूपाप्रमाणे आहे. म्हणजे एक पूर्ण एक अंधारी विहीर आहे ना तर त्या पद्धतीने हे काय आहे तर गृहस्थ जीवन आहे. अंधकूप असं म्हटलं जातं. म्हणजे एक पूर्ण अंधारी विहीर. आणि याच्यामध्ये कसं झालेलं असतं की तो जीवनभर तुम्ही कितीही काम करा, कितीही करा, तरी काहीही उपयोग होत नाही. इथं जीवनभर तुम्ही एखाद्या आंधळ्या व्यक्तीप्रमाणे की त्याला कधीही प्रकाश दिसत नाही ना, त्या पद्धतीने की एक गृहस्थ जर भक्ती मार्गात नसेल आणि सतत ते कामामध्ये जसं की घाण्याचा बैल असतो की नाही, घाण्याचा बैल पूर्ण एखाद्या त्याच्यावरती त्याला सांगितलं आता फिर म्हणून. तो त्याला फिरायला लागलो, तो दिवसभर फिरत राहतो, पण किती किलोमीटर पार करतो रे? काही नाही, तो एकाच जागेवर फिरत असतो. त्या पद्धतीने एक कुटुंबाचं एक जर ग्रहमेधी असेल तर त्याची ती अवस्था असते. म्हणजे तो कुठेही जात नाही कारण त्याच जागेवरती जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्यामध्येच तो गुंतून गेलेला असतो. कारण जीवनभर तो इतरांसाठी कुटुंबासाठी कष्ट करत राहतो आणि मग कष्ट करत 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 शेवटी मग त्याचे हातपाय कामी नाही लागल्यावरती तो पुढे मरून जातो आणि मेल्यानंतर पुन्हा त्याला 84 लाख योनी आणि त्याच्यानंतर पुन्हा मनुष्याचा जन्म आणि पुन्हा ते म्हणजे एक पद्धतीने बघा की एक मी त्याच्यावरती छोटीशी कथा सांगते की एक हे झालेलं असतं की लग्न असतं. तर लग्न असल्यामुळे सगळेजण आहे ना एक नदीच्या पलीकडं ते कुटुंब असतं की ज्याच्याकडे मुलगी असते आणि त्यांच्याशी लग्न करायचं असतं. तर त्याचा
सगळं त्याच्या उराडी सगळे निघालेले असतात पूर्ण, आणि विहीर फक्त नदी पार करायची असते. आणि रात्री सकाळी लग्न असतं, त्यामुळे रात्रभर प्रवास करून त्यांना तिथे पोहोचायचं असतं. आता रात्रीच्या प्रवासाला निघाल्यानंतर सगळेजण बोटीमध्ये सगळे आनंदात सगळे बसतात. आता सकाळी लग्न आहे, सगळी तयारी असं सगळे वाट पाहत असतील आपले, म्हणून सगळे एक बार, नदी खूप मोठी असल्यामुळे त्यांना पार करायला खूप वेळ लागणार असते, एक रात्रभर ओलांड लागणार असणार. त्याच्यामुळे ते पूर्ण आता त्या प्रवासामध्ये आता सगळे आनंदाने त्या ह्याच्या बोटीमध्ये बसतात. आणि मग तो हे असो, तो पूर्ण बोटमॅन काय करतो, पूर्ण असा नदी पूर्ण ओले हे करून थकून भागून पार घामाघूम झालेला असतो, आणि तो आपला पूर्ण वल्ले करत असतो, म्हणजे आपले त्या नाव असते ना ते नेण्याचा प्रयत्न करत असतो पुढे. आणि मग त्याच्यानंतर सकाळ होती. सकाळ झाल्यावरती ते आता सगळे काही नावेतले झोपलेले असतात, ते पण उठतात. आता आपण पोहोचलो म्हणून आता त्यांना खूप आनंद होतो. आता उठून पाहतात तर काय, ते अजून त्या जाग्यावरती असतात. मग जाग्यावर त्यांना खूप आश्चर्य होतं, आपण इतका रात्रभर प्रवास केला आणि हा नावाडी असो तो सुद्धा पूर्ण घामाघूम झालेला आहे, पूर्ण त्याला घाम आलेला आहे. तो असं हे त्यांनी पूर्ण प्रयत्न पण केलेला आहे. पण मग नंतर त्यांच्या काय लक्षात येतं, तर त्यांनी जो लंगर असतो, जो काढायचा असतो, ज्यावेळेस बोट चालू करा, बोट पुढे न्यायची असेल तर एक प्रकारे तो लंगर असतो, तो अडकवलेला असतो. तोच तो विसरून जातो लंगर काढायचा, आणि तो पूर्ण रात्रभर प्रवास करतो पर्यंत पोहोचत नाही. त्याला जिथपर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत तो पोहोचत नाही, मग तो तिथेच राहतो. मग ती परिस्थिती कोणाची, आपली परिस्थिती, की आपण आहे ना जीवनभर कष्ट करतो, जीवनभर अतिशय कष्ट करतो. अतिशय कष्ट म्हणजे आता तुम्ही जर मुंबईचं आणि पुण्याचं जीवन पाहिलं ना, तर आहे ना ते तर म्हणजे त्यांचं पूर्ण घड्याळावरच काम असतं. म्हणजे आपण तरी गावाकडची लोक थोडीशी तरी शांत असतो, पण तिकडे पूर्ण घाई पळतच असतात लोक, सकाळी पहाटेपासून, मग ट्रॅफिक मध्ये, मग पूर्ण ऑफिस, मग रात्री येतानाचा किराणा, मंडई, ह्या सगळ्या गोष्टी करून सगळा असा तो प्रॉपर गृहस्थ आहे ना, तो दिसत असतो समोर, आणि तो पूर्ण असा थकलेला भागलेला, आणि मग संध्याकाळ पर्यंत त्याच कंटिन्यू हे सगळं चालू असतं. म्हणजे अशा पद्धतीने एक जो व्यक्ती आहे, गृहस्थ आहे, तर त्याचं जीवन हे शहरामध्ये असतं ना, तिथे आपल्याला प्रॉपरली पाहायला मिळतं. म्हणजे एक पूर्ण जीवनभर करतात पण त्याचा काही उपयोग होत नाही. ते इतकं आयुष्यभर कष्ट करतात पण त्याचा काही उपयोग होत नाही. ते जसं की नावाड्यानी लंगर काढायचा विसरला ना, त्या पद्धतीने तो किती कष्ट करा पण जाग्यावरती त्यांना पाहिजे तिथं पोहोचत नाही. त्या पद्धतीने तुम्ही किती कष्ट करा आणि भक्ती मार्गातच तुम्ही नसताल. तुम्हाला जर तिथपर्यंत तुम्ही भक्तीच जर करत नसाल, तर मात्र मग काय होणार आहे, की तो पूर्ण प्रवास हा तुम्ही किती कष्ट केला तरी तो जाग्यावरचाच असणार आहे. म्हणून आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, की जसं की आपल्याला सांगितलं की गृहस्थ असतो ना, तर ते गृहस्थांना बाहेर काढण्यासाठी असे जे ऋषीमुनी असतात ना, ते बाहेर येत असतात, की त्याच्यामुळे ते येतात आपल्या घरी, होऊन येतात आपल्या घरी, आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मग आता इथं सांगितलं जातं की गृहस्थ आश्रमी लोक हे प्रबोधनासाठी साधू ब्राह्मणांकडे का जातात, का जातात, म्हणजे ब्राह्मणांकडेच का जातात, आणि आपण का गृहस्थ का बरं त्यांच्याकडे जात नाही. मग त्याच्यावर उत्तर, गृहस्थ का जात नाही, तर गृहस्थ आश्रमी लोक आहे ना फार आहे ना कृपण असतात. त्यांना कौटुंबिक कार्यात संलग्न राहणेच हे त्यांना कर्तव्य वाटते, म्हणजे आपले कुटुंब हेच त्यांना कर्तव्य वाटतं. पण साधू संत मात्र त्यांच्याकडे खूप दयादृष्टी असते, आणि त्या दयादृष्टी असल्यामुळे ते काय करतात, ते गृहस्थ आश्रम्यांकडे स्वतःहून जातात, आणि ते पूर्ण कृपा करत असतात आपल्यावरती. म्हणजे अशा पद्धतीने की असं हे जे गुरु आहेत, ते गुरु इतके महान आणि इतके महत्वाचे असतात, की ते आपल्यामध्ये आपण सुद्धा पाहतो, की आपण एक प्रकारे गुरु महाराजांना, जसं की गुरु महाराजांना, प्रभुपादांना शरण गेलो, आणि प्रभुपादांच्या ह्या परंपरेमध्ये गुरु महाराजांना आपण त्यांच्याकडून दीक्षा घेतो, आणि त्यांनी जे सांगितले त्या पद्धतीने ऐकत राहतो. म्हणजे हे, आणि त्यांनी जे सांगेल ना, तर आपल्याला माहिती की ह्या गुरु परंपरेमध्ये राहिल्यानंतर आपण आपल्या एक दिवस आपण तिथे पोहोचणार आहोत, जिथे आपल्याला जायचंय तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत, हा आपल्यामध्ये विश्वास असतो. आता त्याच्यामुळे गुरु महाराज त्यांच्या वाणीमध्ये तितकी शक्ती असते, की त्यांना जास्त काही केलं ना, त्यांची वाणीच इतकी प्रबळ असते, आणि इतकी त्यांना जास्त करण्याची गरज पडत नाही. आपल्याला जसं की जीव तोडून सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, गुरु महाराजांना मात्र त्यांच्या वाणीमध्येच तितकी शक्ती असते. आता एकदा राधानाथ महाराजांना सुद्धा त्यांचे काही शिष्य आहेत, तर ते एका कार्यक्रम ऑर्गनाईज करतात, तर त्या कार्यक्रमामध्ये की खूप असे मोठे मोठे
बिझनेसमॅन वगैरे, व्यापारी असे खूप मोठे मोठे लोक आलेले असतात. आणि मग त्यांची शिष्य त्यांना सांगतात राधानाथ महाराजांना, की तुम्ही ना आता ना आपल्या मंदिरसाठी ना डोनेशन मागण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा, त्यांना प्रेरणा द्या, त्यासाठी तुम्ही सांगा म्हणून. मग आता सगळ्या शिष्यांना काय अपेक्षित असेल, की गुरु महाराज असं सगळे शास्त्रामधील पुरावे सांगतील किंवा काही श्लोक सांगतील आणि मग त्या अशा पद्धतीने मग तुम्ही का असं दानधर्म केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सांगतील, असं सगळ्या शिष्यांना अपेक्षित होतं. आणि राधानाथ महाराज ज्या वेळेस व्यासासनावरती गेले तर त्यांना त्यांचं सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे कथा. ते कथेमध्ये इतके रंगून जातात की आता ते त्यांच्या गुरूंची खूप स्तुती करत असतात आणि खूप असे छान आपण त्यांचे प्रवचन पाहिलं तर गुरु महाराजांची स्तुती करतात. आणि त्याच्यानंतर ते काय करतात की कथेमध्ये खूप रंगून जातात आणि त्याच्यातून काय शिकलो हे सांगतात ते. म्हणजे अशा पद्धत तिथे गेल्यानंतर त्यांनी खूप सुंदर अशा सगळ्यांना कथा सांगितल्या. आणि कथा सांगितल्यानंतर मग सगळ्यांनी खूप सगळ्यांना कथा सांगून झाल्यानंतर सगळे एकमेकांकडे पाहायला लागले. प्रवचन तर आता संपत आलं पण गुरु महाराज एकदा सुद्धा म्हटले नाही की तुम्ही इथं डोनेशन करा, तिथं डोनेशन करा, त्यासाठी काहीच प्रवृत्त केलं नाही त्यांना. असं झाल्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्यांनी पूर्ण कथा सांगून झाले. आणि सांगून झाल्यानंतर कथा समाप्त झाली. आणि पुढचे जे ऑडियन्स होते ते इतके काही प्रभावित झाले महाराजांकडे पाहून आणि त्यांची वचन ऐकून. तर ते त्यांच्या वचनांना ऐकून त्यांनी इतक्या जणांनी इतकं काही डोनेशन केलं की त्यांना अपेक्षित, शिष्यांना अपेक्षित काय होतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी डोनेशन हे त्यांना प्राप्त झालं. आणि गुरु महाराजांनी काही सांगितलं नाही की तुम्ही डोनेशन करा किंवा काही करा. म्हणजे अशा पद्धतीने एक गुरु महाराजांचे ना एक एक प्रकारे ना त्यांच्यामध्ये तितकी शक्ती असते की त्यांना जास्त काही नाही, ते कथांमध्ये रंगून जातात. आणि कथा त्यांना जास्त काही सांगण्याची गरज पडत नाही. आणि आपोआपच भगवत कृपेने त्या सगळ्या गोष्टी घडत जातात. म्हणजे अशा पद्धतीने एक गुरु आहेत ना ते आपल्यासारख्या जे आपण किती जे करायचा प्रयत्न करतो, आपल्यासारखे ज्या अंधकूपामध्ये गुंतलेले हे आपण जे गृहस्थ आहोत ना त्यांना बाहेर काढण्यासाठी आपले गुरु महाराज येत असतात आणि आपल्याला वेळच्या वेळेस सगळ्या गोष्टी सांगून आपल्याला ते बाहेर काढत असतात. आता बघा की नंद महाराजांना, इथे सुद्धा नंद महाराजांना गर्गमुनी काय करतायत की पूर्ण सगळ्या गोष्टी आता पाहतायत की आता ती पत्रिका पाहणं हे सगळं, जसं की त्यांना सगळं ज्ञान होतं गर्गमुनींना, सगळं ज्योतिषशास्त्र ह्या सगळ्या नक्षत्र ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान होतं. आणि आता ते काय करतायत की नंद महाराजांना त्यांनी असं सांगितलं की आता हे अशा पद्धतीने तुम्हाला हे बाल हे जे करायचं आहे. पण आता मी तर ते म्हणतात की तुम्ही नाव ठेवा, ते सांगतात की नाव जे ह्यांचे आहे ते नामकरण तुम्ही करा. तर ते म्हणतात की मी तर काय आहे की यदुवंशाचा पुरोहित आहे आणि जर कंसाला कळलं की मी तुमच्या बालकांचं नामकरण केलं आहे तर त्याला संशय येईल. त्याला असं वाटत आहे की आता जी कन्या त्यांना कन्या होती आणि ते कन्येने काय सांगितलं, ती एक दुर्गा माता निघाली आणि तिने काय सांगितलं की बालक आधी जन्माला आलेला आहे. आणि मग तो शोधतोय तो बालक कुठे जन्माला आला आहे. आणि मग मी जर तुमच्या बालकाचं संस्कार केला, नामकरण संस्कार केला तर त्याला काय संशय येईल की हेच मुला होते म्हणून. हाच जो मुलगा आहे तर तोच काय आहे वसुदेवांचा मुलगा आहे आणि तो त्यांना जीवितहानी होऊ शकते हे त्यांना भीती वाटते. म्हणून ते काय म्हणतात की मी हा बालसंस्कार नामकरण संस्कार करणार नाही. मग त्यावेळेस मग ते म्हणतात की मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, गुप्तरित्या कोणालाही न सांगता गोशाळेमध्ये ते नामकरण करण्याचा विधी ठरतो. आता तिथे पूर्ण नामकरण विधी करायचा ठरल्यानंतर आता त्याच्यामध्ये काय काय नामकरण विधीमध्ये की ते गर्गमुनी पाहतात की नंद महाराजांना काय काय सगळे ज्योतिष पाहतात. आणि ज्योतिष पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या लक्षात येते की या ज्ञानामुळे मनुष्याचे, ते काय सांगतात बघा इथे, या शास्त्राने मनुष्य आपले भविष्य स्पष्टपणे जाणू शकतो. या ज्ञानामुळे मनुष्याला वर्तमान जीवनामध्ये सुख दुःखांचे कारण असलेले कृतकर्माचे ज्ञान होते. आणि गर्गमुनी या शास्त्रामध्ये प्रवीण असतात की आता ते सगळे शास्त्र की आपण जे बालकांना आपण सुद्धा जन्मानंतर जी कुंडली दाखवतो आणि त्याच्यामध्ये त्याचं काय भविष्य असेल बरं हे जाणण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि इथे सुद्धा सगळ्या त्याच पद्धतीने इथे सुद्धा काय करतायत की नंद महाराज दाखवत आहेत आणि त्यांना काय नेमकं आपल्या बालकांचं भविष्य असेल बरं, काय असेल हे पाहण्यासाठी ते काय उत्सुक आहेत की नेमकं काय असेल बरं त्याच्यामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये काय लिहिलं असेल. तर ते पाहतायत की त्याच्यामध्ये की आता सांगतायत की परम सत्याच्या ज्ञाना वाचून कोणीही ब्राह्मण म्हणून ओळखला जाऊ शकत नाही. कितीही मोठा ब्राह्मण असेल तरी सुद्धा तो परम सत्य जर जाणत नसेल तर तो ब्राह्मण नाही.
हा, मग आता इथे सांगितलं ब्राह्मोत्तम, क्षत्रिय आणि वैश्य असे इतरांना सुधारू शकतो. आता एक ब्राह्मण असतो ना, क्षत्रियांनाही सुधारतो आणि वैश्यांनाही सुधारतो, पण क्षुद्र मात्र काय करत असतात, ते कोणतेही विधी आणि संस्कार कोणतेही पाळत नाही. पण मात्र ते एक ब्राह्मण असतो ना, तो क्षत्रियांचा आणि वैश्यांचा गुरु होत असतात. आणि मग त्या पद्धतीने इथे ते आता काय करतायत की काय नामकरण करायचं, त्या विधी काय असेल ते स्वीकारण्यासाठी, ते पाहण्यासाठी ते येतात. आता इथे बघा की नंद महाराजांना विनंतीवरून गर्ग मुनी उत्तरले की वसुदेवांचे हे दोन मुलांना विशेष कृष्णाचे संस्कार करावेत यासाठी मला इकडे पाठवलं आहे, त्यांनी सांगितले. मात्र मी वसुदेवाचा कुलाचार्य नाही. आता इथे पहा की एक पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात आल्यानंतर की त्यांचं नामकरण काय करायचं, कोणतं नाव ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आता सांगण्यात येतात. आणि मग ते सुरुवातीला काय करतात की बलरामजींची कुंडली पाहतात. बलरामजींच्या कुंडलीमध्ये काय आहे ते पाहायचं ते ठरवतात. आणि मग ती कुंडलीमध्ये पाहतात आणि त्यांच्यावरती त्यांचं नाव काय असेल बरं, तर ते म्हणतात की बघा की हे रोहिणी पुत्र आहे, तर पुत्र कुटुंबातील मंडळींना आणि नातेवाईकांना अतिशय आनंद देणार आहे, म्हणून त्याचं नाव काय ठेवायचं, राम. राम म्हणून बलरामजींना काय म्हणतात, राम असे म्हणतात. हा, म्हणून बलराम म्हणतो की नाही, रामही असं म्हणतात. आणि त्यांच्यानंतर तो भविष्यात असामान्य सामर्थ्य दाखवेल म्हणून काय नामकरण ठेवतात त्यांचं, की बलदेव असं नाव ठेवतात. आणि मग गर्गमुनी पुढे त्यांना म्हणतात की आपले परिवार आणि यदू परिवार दोन्ही परिवारांना ते घनिष्ठ संबंधांनी जोडतील म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, संकर्षण. अशी 3 नावे त्यांना ठेवले जातात बलरामजींना. आता कृष्णाची वेळ येते, आता कृष्णाचे त्यांचे नामकरण ठेवायचे. तर तो गर्गमुनी नंद महाराज सांगतात की तुमच्याविषयी सांगायचे तर या मुलाने वेगवेगळ्या युगात वेगवेगळे वर्ण धारण केलेले आहेत, असे स्पष्ट ते सांगतात त्यांना. त्यांना सांगतात प्रथम हा शुक्ल वर्णीय होता, धारण केला होता. नंतर त्याने रक्तवर्ण घेतला. नंतर त्या युगामध्ये तो पीतवर्ण, या युगात पीतवर्ण धारण केला. आणि त्याने कृष्णवर्ण सुद्धा त्याने आता काय केलेलं आहे की कृष्णवर्ण धारण केलेला आहे. या व्यतिरिक्त पूर्वी तो वसुदेवांचा पुत्र होता म्हणून त्यांना वासुदेव असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ते स्पष्ट सांगत नाहीत की आता तो वसुदेवांचा मुलगा आहे म्हणून त्यांना वासुदेव म्हणतात, की ते म्हणतात पूर्वी. पूर्वी म्हटल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे माझा हा मुलगा आहे ना, तो पूर्वी काय होता की आधी वसुदेवांचा मुलगा होता आणि आता तो माझा मुलगा झालाय, असं त्यांना वाटतं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना पूर्वी तो वसुदेव पुत्र होता म्हणून वासुदेव नाव ठेवले. आणि याच वेळी कृष्ण असावे, त्यांचे नाव कृष्ण असावे, कारण काही लोक त्यांना कृष्ण म्हणतील आणि काही लोक त्यांना वासुदेव म्हणतील, असं अशा पद्धतीने त्यांचं नाव ठेवलं. आणि त्यांच्या अनेक लीला चारित्र्यानुसार त्यांना नावं ठेवले, त्यांना वेगवेगळी नावं आहेत. की त्या पद्धतीने की मुनी सांगतात की त्यांना गोवर्धन पर्वत उचलला म्हणून त्यांना काय म्हटलं जातं की गिरीधारी सुद्धा म्हटलं जाणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या बघा की त्यांना भूत भविष्य सगळ्या गोष्टी त्यांना ओळखता येतात, की इतके ते ज्ञानी होते, इतके ज्ञानी होते की त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे जसं म्हणतात की एक प्रकारे गुरूंचा जो आशीर्वाद असतो आणि गुरूंना जे ज्ञान असतं ना, ते खूप अपार आहे. आता इथे पहा की तुम्ही गर्गमुनींना हे ज्ञान आहे. आणि भविष्यामध्ये कसं होतं की ज्यावेळेस आहे ना, ज्यावेळेस त्याला शुद्ध भक्तीची प्राप्ती व्हायला लागते, शुद्ध भक्तीची प्राप्ती व्हायला लागल्यानंतर साधकाला की त्याला हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच कळायला लागतात की भूत भविष्य ह्या सगळे, पण तो त्याचा वापर करत नाही. रिद्धी सिद्धी सगळ्या पूर्ण हात जोडून त्यांच्या समोर आलेल्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात एकदा. आणि मग त्याच्यानंतर परंतु तो असं काही इतर ह्यांना थोडीशी सिद्धी प्राप्त झाली की काही चमत्कार करणं, जसं की हातातून राख काढणं, पिंड काढणं, सोनं काढणं, दाखवणं, मग चमत्कार, मग नमस्कार आणि मग प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी मागे जे साधू चाललेले असतात ना, त्यांना फक्त प्रसिद्धी प्राप्त करायची असते. मग एकदा तर एक माणूस असो प्रभुपादांच्या काळामध्ये, तो म्हणतो पूर्ण त्या इतका सिद्धी शिकून आलेला असतो की त्या तो पाण्यावरती चालत असतो तो. आणि मग त्यावेळेस प्रभुपाद त्याला काय म्हणतात की म्हणजे तू एवढ्या वर्ष सिद्धी प्राप्त केली आणि त्याच्यावरती तू काय केलं, तर 2 रुपयाचं काम केलं फक्त त्याच्यावरती. का मग बोटीमध्ये गेल्यानंतर 2 रुपयाने आपण 2 रुपये देऊन आपण बोटीतून पुढे जाऊ शकतो ना. म्हणजे आपलं काम हे नाहीये की 2 रुपये इतकं काम नाहीये आपलं, की आपलं काम आहे की थांबायचं नाही, रिद्धी सिद्धी सगळ्या गोष्टी चरणावरती लोळण घेणार आहेत, सगळ्या गोष्टी येणार आहेत, पण त्या गोष्टींना नमस्कार करायचा आणि पुढे जायचे. कारण अनेक प्रलोभने भक्ती मार्गामध्ये येणार आहेत की जसं जसं
पुढे जाईल तशी वाणी शक्ती प्राप्त होणार आहे, आणखी रिद्धी सिद्धी मिळणार आहे, भूत भविष्य कळणार आहे, सगळ्या गोष्टी कळत पण त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, की पुढे जात राहायचंय, पुढे जात राहायचंय भक्तीमध्ये. आणि मग नंतर एक मला व्रजवृंदावनातलं एक उदाहरण सांगावं असं वाटतं, की एकदा अं, एक महान संत होऊन गेले हरिप्रियदास म्हणून. तर ते हरिप्रियदास आहे ना, ते त्यांना त्यांनी त्यांच्या गुरूंना प्राप्ती करण्यासाठी ते खूप त्यांच्या राधाकुंडावरती एक त्यांचे गुरु असतात आणि ते पूर्ण शरणागत घेतात आणि म्हणतात की आता तरी मला दीक्षा द्या म्हणून. मी खूप विनंती करतात, ते राधाकुंडावरती ते बसलेले असतात, मला आता तरी तुम्ही मला दीक्षा द्या. तसं म्हटल्यानंतर ते म्हणतात की तुला काय दिसत आहे समोर? गुरु म्हणतात. तर मग मला दिसत आहे की तुम्ही बसलेला आहात आणि तुम्ही तिलक लावलाय, कंठी धारण केलेली आहे, तुम्ही नामजप करत आहात, पाठीमागे युगलप्रिय सरकार आहेत त्यांचं तुम्ही ठाकूरजींची तुम्ही त्यांची पूजा करत आहात, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहत आहे. तर मग ते म्हणतात जा आणि तू आता परिक्रमा करून ये. मग ते म्हणतात की मग ठीक आहे ते म्हणतात. त्याला असं वाटतं की आता आपल्याला त्यांना वाटतं आपण आता परिक्रमा करून आल्यानंतर आपल्याला गुरु दीक्षा देणार, म्हणून तो खूप उत्साहामध्ये जातो आणि एक 4 तासामध्येच परिक्रमा पूर्ण करून माघार येतात आणि मग गुरु महाराजांच्या पुन्हा प्रणाम करतात आणि गुरु महाराजांना म्हणतात की मला आता दीक्षा द्या म्हणून. मग त्यावेळेस ते म्हणतात की दीक्षा, बरं दीक्षा, मग तुला काय दिसतंय ते सांग मला आधी म्हणतात. मग मला ते दिसत आहे की तुम्ही तिलक लावलेला आहे, कंठी धारण केली, तुम्ही नाम जप करत आहात, तर तुम्हाला तेच दिसत आहे. प्रियतम पाठीमागे आहात, तुम्ही त्यांचे खूप लाड हे करून तुम्ही त्यांची पूजा करत आहात, हे मला सगळं दिसत आहे. मग गुरु महाराज म्हणतात जा गोवर्धन परिक्रमा करून ये आणि परत ये. मग ते म्हणतात की हे आता त्यांना काय करावं ते सुचत नाही, पण आता गुरूंची आज्ञा म्हणून ते पुन्हा जातात परिक्रमा करायला. आता ही जी 4 तासात परिक्रमा करायला सांगितलेली असते त्याला 6 तास लागतात, कारण थकलेले असतात, आत्ताच परिक्रमा करून आलेले असतात, त्यामुळे ते खूप थकलेले असतात. आणि मग थकून भागून त्यांना पूर्ण पायाला असे छाले पडलेले असतात त्यांच्या, आणि अशा थकून भागून येतात आणि गुरुंपाशी येऊन पडतात आणि म्हणतात गुरु महाराज मला दीक्षा द्या. आता दीक्षा द्या असं म्हटल्यानंतर मात्र मग काय होतं की आता मग गुरु म्हणतात की तुम्हाला काय दिसतंय ते सांगा. मग मात्र त्यांना रडू कोसळतं. मला गुरुदेव, मला तेच दिसतंय जे आधी दिसत होतं, तेच सगळं दिसतंय. तुम्ही तिलक धारण केलाय, कंठी धारण केले, तुम्ही नामजप करताय, प्रियतमची सेवा करताय, हेच मला दिसतंय. असं म्हटल्यावरती मग म्हणतात नाही जा तू परिक्रमा करून ये. त्यांना दिसत होतं. तरी सुद्धा ते उठतात आणि तरी सुद्धा ते परिक्रमा, तर गुरूंनी सांगितले म्हणून पुन्हा ते परिक्रमाला त्यांना दिसतंय की आता त्यांना पायामध्ये पूर्ण असे फोड आलेले आहेत, ते पूर्ण थकलेले आहेत, पूर्ण असे घामाघूम झालेले आहेत सगळ्या गोष्टीने, आणि त्यांच्यामध्ये आता अजिबात त्राण नाहीये राहिलेला. आपण पाहतोय की गोवर्धन परिक्रमा केल्यानंतर किती कठीण परिस्थिती होती, 2 दिवस माणूस जास्त चालू शकत नाही. त्या पद्धतीने हा तर लगेच 2दा परिक्रमा करून आले हरिवंश, तरी सुद्धा मग आता पुन्हा आणखीन एकदा परिक्रमेसाठी 3ऱ्या वेळा निघालेत. आणि मग ते थकलेले आहेत पूर्ण, ते पाहतायत गुरु महाराज त्यांना पाठीमागून की त्यांच्या पायाला कसे फोड आलेत आणि रक्त बंबाळ झालेलं आहे त्यांचं सगळं, काही काही याच्यातून त्यांना ठेच लागलेली आहे. मग ते लगेचच मनातून मग म्हणतात की त्यांना दया येते आणि मग राधा राणीकडे प्रार्थना करतात की त्यांना दृष्टी दे म्हणून. आणि मग आता ते परिक्रमाला जातात. आता परिक्रमेला गेल्यानंतर मात्र त्यांना सगळं गोवर्धन पर्वत असा एकदम, त्याच्यावरती महाल, पूर्ण असे धबधबे सगळीकडं, पूर्ण सगळे बाग बगीचे, फुलं, आणखी सगळ्या गोपी हंडा घेऊन चालल्यात, कोणी पाणी भरतय, कृष्ण भगवंत असे गोवर्धन वरती चढून गाया चालतायत, सगळे त्यांचे गोप बालक, राधाराणी, सगळं त्यांना जाता जाता नुसतं असं दर्शन होत आहे आणि त्यांना इतका आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये त्यांनी कधी परिक्रमा पूर्ण केली हे कळत नाही, आणि त्याच्यानंतर महागारी आल्यानंतर पाहतात, मग म्हणतात की आता तुला काय दिसतंय? मग त्यांना ते दिसतं की त्यांना ते म्हणतायत की तुमच्या मांडीवरती प्रत्यक्ष राधा राणी आणि श्यामसुंदरजी बसलेत आणि तुम्ही एक सखी रूपामध्ये आहात हे मला दिसतंय. मग मात्र म्हणतात की आता मी तुला दीक्षा देईल. म्हणजे आधी सुद्धा आधी सुद्धा का बरं त्यांना ती दृष्टी नव्हती? पण ज्यावेळेस गुरुकृपा होते ना, ते गुरुकृपेने त्यांना ती सगळी दृष्टी दिसते की आता हे सगळ्या गोष्टी त्यांना दिसायला लागतात. आणि मग त्याच्यामुळे त्यांना काय होतं की आता मग मात्र त्यांना काय दिसत आहे की त्यांचं जे गुरु महाराजांचं जे सखी रूप आहे ते सुद्धा त्यांना दिसतं.
म्हणजे एक प्रकारे गुरु महाराज आहे ना, जोपर्यंत आपल्यावरती कृपा करत नाही ना, आपल्याला आपले डोळे मात्र काय असतात, की पूर्ण अशा अनेक पडद्यांनी समोर अनेक पडदे आपल्या समोर असतात आणि पडद्याच्या पलीकडे काय आहे ना, हे आपल्याला दिसत नाही. पडद्याच्या अलीकडे आपण परिक्रमा केल्यावरती आपण पाहतो ना, असे माकडं दिसतात, झाडं दिसतात, आणखी गाया दिसतात, सगळं दिसतात. हे जे आपल्याला नेहमीच दिसतं ना, माणसं दिसतात, काही भिकारी दिसतात, आणखीन ह्या नेहमीच जे वातावरण आहे ना तेच दिसतं आपल्याला. पण जे दिव्य दृष्टी आहे ना, ती गुरु महाराजांच्या कृपेने प्राप्त होते. आपल्या गुरु महाराजांचा जो हृदयामध्ये भाव आहे ना, तो भाव आपले गुरु महाराज कसे आहेत, की त्यांचा मूड काय आहे, तर तो मूड आहे ना उतरवण्याची शक्ती गुरूंकडे असते आणि ती शक्ती ना आपल्या शिष्यांमध्ये गुरु महाराज उतरवतात. आणि ज्यावेळेस आहे ना आपण ज्यावेळेस तो भक्त समजा एखादे गुरु असतात की ते त्यांचं व्रजभाव असेल, खूप चांगला व्रजभाव असेल, तर ते आपल्या शिष्यांमध्ये तो भाव आणतात. ज्यावेळेस शिष्य आणखीन प्रगती पथावरती पुढे जातो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये तो भाव आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ती गुरुकृपा असते एक पद्धतीने. म्हणजे त्याच्यामुळे काय असतं की गुरु महाराजांना खूप महत्व आहे. आणि इथे गर्गमुनी सुद्धा बघा की सगळं भूत भविष्य सगळं माहिती आहे त्यांना. ते खूप महान भक्त आहेत. पण महान भक्त असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी गौण आहेत. ह्या भविष्यवाणी हे सगळं असणे गौण आहेत. पण तरी सुद्धा ती गोष्ट त्यांनी याचा वापर कशासाठी केला, तर एक आपल्याला सेवा प्राप्त झाली आता. प्रत्यक्ष भगवंतांची, भगवान श्रीकृष्ण आणि अनंत शेष बलरामजी ह्यांचं नामकरण करण्याची विधी त्यांना प्राप्त झाली. कारण हे शक्ती आहे ना त्यांना आधी आहे, कारण ते भक्त होते म्हणून. आणि मग त्यांना ही सेवा प्राप्त झाली, कारण त्या आणखीन खूप प्रगत भक्त होते म्हणून. आणि मग आता त्यांना ती शक्ती प्राप्त झाली की आता वेगवेगळे नाव, बलरामजींचे 3 नावं ठेवले त्यांनी, की कशा पद्धतीने राम, आणखीन संकर्षण नाव ठेवलं, बलदेव नाव ठेवलं, कारण बळ त्यांच्या खूप आहे. आणि 2 कुटुंबांना एकत्र करणार आहेत म्हणून संकर्षण त्यांचं नाव ठेवलं. आणि आणखीन राम नाव ठेवलं, कारण ते सगळ्यांना आकर्षित करणारे आहेत आणि ते काय करत आहेत, सगळ्यांना आनंद देत आहेत, त्याच्यामुळे ते राम नाव ठेवलं. म्हणजे आणि कृष्णाचं सुद्धा मग कृष्ण नाव ठेवलं त्यांनी. आधीच्या जीवनामध्ये जे काय आहे ना, आणखीन आणखीन कोणत्या कोणत्या युगामध्ये काय काय अवतार धारण केले आणि कोणते त्यांचे वर्ण होते ना, ते सुद्धा त्यांनी सांगितले. आणि त्याच्यानंतर त्यांनी आता सांगितले की त्यांचं नाव कशा पद्धतीने आता कृष्ण, आणि कृष्ण त्यांचं नाव, आणि वसुदेव सुद्धा नाव आहे त्यांचं असं सांगितलं. मग त्यांना असं वाटतंय की त्यांना खूप आनंद होत आहे की आपलं कृष्ण आधी वसुदेवांचा पुत्र होता आणि आता मात्र काय झालंय ते माझे पुत्र आहेत. आणि त्यांना असं त्यांना बघा की त्यांना एक पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण त्यांना काय पुढे एक गोष्ट त्यांना सांगितली बघा, ते भगवान नारायणाची, त्यांना असं वाटते वसुदेव नंद महाराजांना की भगवान नारायणाचे थोर भक्त असल्यामुळे नारायणातील त्यांना नारायणाने त्यांना आपल्या समान पुत्र प्रदान केला आहे. म्हणजे केवळ मी नारायणाचं भक्त आहे ना, म्हणून नारायणाने मला असा पुत्र प्राप्त झाला. ते नारायणाचे सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये, ते नारायण आहेत असं त्यांना कधी, कारण सांगितलं सुद्धा नाही. आणि इनडायरेक्टली सांगत होते. त्याच्यावरती एक प्रकारे वात्सल्य भावाचा इतका काही प्रबळ पडदा आहे ना, की त्यांना ते मान्य नाहीये की हे कोण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असतील किंवा काही मान्य नाही, कारण तिथे वात्सल्य प्रधान वसुदेवांचा जो वात्सल्य भाव जास्त आहे. आता इथे बघा की कुठं गर्गमुनी त्यांच्या मुलांवर अनेक असुरांचे संकट येतील असा संकेत पण देतात. हरिबोल माताची आवाज येत नाहीये तुम्ही. हा आलाय. हा आवाज गेला होता मध्येच. ठीक आहे. गेलता का? हा आता येतोय हा, आता. येतोय ना. म्हणजे कशा पद्धतीने पूर्ण सगळ्या गोष्टी ते प्राप्त करतील. आणि त्याच्यानंतर आता मात्र काय की सगळं कशा पद्धतीने त्यांनी आधीच्या जन्मी कोण होते, पीत कशा पद्धतीने त्यांनी वर्ण धारण केले, त्यांनी कशा पद्धतीने ते रक्तवर्णीय होते, पीतवर्णीय होते, आता कृष्णवर्णीय, आता कृष्ण झाले, त्यांचं नाव कृष्ण आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि मग मात्र आता काय सांगताय की अनेक राक्षसांचा, असुरांचा त्यांच्यावरती हल्ला होणार आहे, तर तुम्ही त्यांचं रक्षण करा. म्हणजे पुन्हा मातृभाव दाखवला त्यांना,
की म्हणजे पुन्हा एक वात्सल्य त्यांच्या हृदयात निर्माण झाली का अरे माझा पुत्र आहे आणि आता मला कर्तव्य आहे माझं त्यांचं रक्षण करणं. म्हणजे हे गर्गमुनी अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने वर्णन करतात. आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये नंतर भगवंतांच्या दुसऱ्या लीला काही पाहूयात. आपण आजच्या ज्या ह्याच्यामध्ये आपण वेळ पण आता संपत आला की आजच्या ह्याच्यामध्ये आपण फक्त भगवंतांचं नामकरण आणि गर्गमुनी ह्यांचं महत्व आणि गुरु जीवनामध्ये किती महत्वाचे असतात हे आपण आजच्या सेशन मध्ये शिकलो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. जे काही चुकीचे शब्द आले असतील तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही चांगलं असेल ते गुरु महाराज आणि नित्यानंद प्रभूंचा आणि तुमच्या सर्वांचा कृपा आशीर्वाद आहे. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनम्यूट केलंय मी, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण माताची दंडवत प्रणाम. माझा असा प्रश्न होता की जेव्हा गुरूंची कृपा झाल्यावरती शिष्याला दिव्य दृष्टी दिसली की नाही, तर मग आपलं काय कर्तव्य की आपण असं काय करायला पाहिजे की आपल्यावरती पण गुरुची तशी कृपा झाली पाहिजे नाही? तर मला थोडं त्याबद्दल स्पष्टीकरण देता का? हा, मला माताजी थोडस ऐकून आलं, पुन्हा एकदा सांगता का प्लीज? प्रभूजी सॉरी माताजी, तुम्ही सांगितलं मगाशी की हा. गुरूंची कृपा झाल्यावर जशी त्या शिष्याला दिव्य दृष्टी भेटली की नाही, की मग त्यांना दिसले भगवंत काय करतात आणि गुरु काय आहेत वगैरे, नाही का? तर मग असं आता आपण पण एक शिष्य आहेत आणि आपण गुरु केलाय, तर मग आपल्यावरती गुरूंची कृपा होण्यासाठी आपण आपलं कर्तव्य काय त्याबद्दल मला थोडक्यात सांगता का? हा. तर आपल्याला माताजी की आपलं जे कर्तव्य आहे की जे गुरूंनी आपल्याला जी आज्ञा दिली आहे ना, तर त्याचं खूप निष्ठेने पालन करणं आणि हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. कारण आपल्याला ज्यावेळेस दीक्षा होते ना, त्यावेळेस दीक्षा झाल्यानंतर आपल्याला आपल्याकडून काही वचन आपल्याकडून बोलून घेतली जातात आणि हे सगळ्यांकडूनच बोलून घेतलं, पण आपण खूप त्या गोष्टी नॅचरली आपण त्या पालन करत असतो. म्हणजे आणि पण काही वेळेस आहे ना, काहींकडून ते पालन कधी कधी होत नाही आणि मग त्याचा त्रास गुरूंना होऊ शकतो. आपल्याकडून जर पालन झालं नाही तर गुरूंना त्याचा त्रास झाल्यानंतर त्याचंही आपल्याला कर्म लागत असतं आपल्याला, जर आपण गुरूंचं वचन जर पालन केलं नाही. परंतु ना असं म्हटलं जातं की आपण बघा याच्या सुद्धा मध्ये गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते कोरी या ऐक्य आरणा करी भूमने आशा. चक्षु श्री गुरु चरण रती से श्री गुरु चरणे रती येई से उत्तम गती जे प्रसादे पुरे सर्व आशा. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बघा की श्री गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते कोरी ऐक्य आरणा करी भमने आशा. म्हणजे गुरु महाराजांचे जे हे जे वाक्य आहे ना, तर ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यासाठी गुरु महाराजांचे आपण नेहमी पाहतो की प्रवचन होत असतात आणि गुरु महाराज आपल्याला काय संदेश देत असतात ते सुद्धा खूप बारकाईने ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये ना की गुरु महाराजांनी जे काही सांगितलंय ना ते इतकं महत्वाचं असतं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मनामध्ये कोणतीही आशा निर्माण होत नाही कोणत्याही गोष्टीविषयी, की आपोआपच आहे ना ते आपल्यासाठी खूप उत्तम गती प्राप्त करणारे असतात असं सांगितलं जातं. म्हणून आहे ना की आपण गुरु महाराजांचे जे प्रवचन वगैरे असतात ना, तर ते सुद्धा खूप निष्ठेने ऐकले पाहिजेत आणि जे काही वचन आहे ना ते खूप काळजीपूर्वक प्रत्येकालाच आहे ना, प्रत्येकाला एक स्पेशल काही जसं की प्रभुपादांच्या काळामध्ये प्रभुपादांच्या गुरूंनी त्यांना परदेशामध्ये जाऊन त्यांना काय सांगितलेलं असतं की तिकडे जाऊन इंग्लिशमध्ये प्रचार करा असं त्यांना उपदेश दिलेला असतो आणि आणखीन पुस्तक वितरण करा हा पण उपदेश दिलेला असतो. आणि मग त्यांनी प्रभुपादांनी ते त्यांचं जीवनाचं एम मांडलं आणि त्यांना त्या पद्धतीने केलं आणि मग त्यांना त्या पद्धतीने म्हणजे जीवनभर झटले ते आणि वयाच्या 70व्या वर्षापर्यंत म्हणजे माणूस एक शिष्य प्रयत्न करू शकतो. आपण म्हणतो की मी आता जे काही गुरूंनी सांगितले ते मी आता काय 4-5 वर्ष पालन करेल असा जर विचार मनामध्ये येत असाला नंतर मी विसरून गेलो असं म्हटलं तर चालणार नाही. की आपण ते सतत आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच स्पेशल असं काही इन्स्ट्रक्शन मिळेल असं नाही. की आपण कधी कधी आता काही जणांनी तर आता असंच बघा की राधानाथ महाराजांनी सुद्धा प्रभुपादांना खूप असं पाहिलं असं नाही की खूप वेळा त्यांचं दर्शन केलं झालं आणि त्यांचं खूप इंटरॅक्शन झालं असं काही जास्त झालं नाही. तरी सुद्धा ज्या वेळी झालं ना तर ते त्यांनी लक्षात ठेवलं की प्रभुपादांची काय इच्छा होती. प्रभुपादांची इच्छा होती की त्यांच्यासाठी की तुम्ही परदेशामध्ये जे काही प्रचार होतोय ना तो खूप मंद गतीने होतोय त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यांची इच्छा होती. आणि आणखीन की
आता हे जे वृंदावन आहे ना, ते वृंदावन की त्यांची इच्छा होती की असे काही असावे, कृषी क्षेत्र निघावे, गोशाळा निघावी आणि असं काही ब्रज वृंदावन आहे ना ते स्थापित व्हावं. त्याच्यासाठी प्रभुपादांनी तिथे न्यू वृंदावनची सुद्धा परदेशामध्ये स्थापना केली. मग त्या पद्धतीने राधानाथ महाराजांनी त्यांच्या वाक्य लक्षात ठेवली आणि ते लक्षात ठेवून त्यांनी आता 6 महिने परदेशात असतात, 6 महिने भारतासाठी देतात आणि मग इतर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी कृषी क्षेत्र उभा केले, गोशाळा केल्या. मग हे लक्षात ठेवलं त्यांनी. मग त्या पद्धतीने आपण त्यांचे प्रवचन ज्यावेळेस राधानाथ महाराज म्हणतात की मी प्रत्येकाला स्पेशल इन्स्ट्रक्शन देत नाही, पण मी माझ्या प्रवचनांमध्ये ज्यावेळेस मी प्रवचन करतो ना, ते प्रत्येक शिष्यासाठी माझे स्पेशल इन्स्ट्रक्शन असतात. आणि मग आपण त्यातून ऐकायचे की गुरु महाराजांची काय इच्छा आहे आणि त्या इच्छेप्रमाणे आपण आपलं जीवन करायचं आणि आपोआपच ती गुरुकृपा प्राप्त होत जाते. असं नाही की मी त्यांच्याशी मी बोलल आणि मग गुरुकृपा होईल. एक गुरुकृपा एक सॅटेलाइट सारखी असते. जसं मोबाईल आपण म्हणतो व्हिडिओ कॉल इकडून तिकडून पाहू शकतो किंवा कानाने आपण ध्वनीने मोबाईलने परदेशातल्या ध्वनी सुद्धा आपल्या इथपर्यंत ऐकू. म्हणजे एक साधं भौतिक गोष्टीमध्ये हे गोष्टी घडतात. मग अध्यात्म तर त्यापेक्षा उच्च प्रगत आहे. एक प्रकारे आपल्या हृदय तू गुरु महाराजांचं हृदय हे कनेक्शन जुळलेलं असतं. जरी आपण डायरेक्टली गुरु महाराजांना ओळखत असू नसू तरी सुद्धा एक प्रकारे एक तार असते जी ते लय असतात, लहरी असतात, जे गुरु महाराजांपर्यंत पोहोचत असतात आणि गुरु महाराजांचे लहरी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मग ते कधी होतं की ज्यावेळेस आपण खूप निष्ठा ठेवतो, खूप निष्ठा आणि सतत ध्यास ठेवतो की मी कशा पद्धतीने मी माझ्या गुरु महाराजांना आनंदी करू शकेल. गुरु महाराजांना माझा काहीतरी माझ्या जीवनामध्ये आपला स्वतःचा उपयोग झाला पाहिजे. मी जीवनात आलोय, मग ह्याचा आपला काय उपयोग झालाय का? माझ्या गुरु महाराजांच्या मुवमेंटसाठी माझा काय उपयोग झालाय का? हे आपण स्वतः आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे की मी माझ्या गुरु महाराजांना खुश करू शकेल. हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि मग ती शक्ती आपल्याला त्यावेळेस प्राप्त होऊ शकते माताजी. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद माताजी, खूप छान सांगितलं तुम्ही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरिबोल माताजी. नेहमीप्रमाणेच खूप छान लेक्चर आणि प्रश्नोत्तर पण. थँक्यू. थँक्यू माताजी. वेळ भरपूर झालाय माताजी. थांबायचं का मग आता? हा चालेल माताजी. खूप खूप धन्यवाद माताजी. खूपच सुंदर लेक्चर झालं. तुम्ही महिलांचं पण महत्व किती आहे ते सांगितलं. आजच्या पिढीला महिला कशा आपण उभ्या करू शकतो, तयार करू शकतो ते पण सांगितलं. त्याचबरोबर गुरूंचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे आणि आपण गुरूंसाठी आपण काय केलं पाहिजे ह्याचं पण आम्हाला त्यातून कळलं. आणि ती गोष्ट खूप आवडली जी लंगर आणि नावेची होती. त्यावरून एक असं वाटतंय की तो जो लंगर आहे, जो काम, क्रोध, मोह, मद, मात्सर्य आणि अहंकाराचा, तो जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपली नाव सुद्धा भक्तिमय नाव पुढे जाणार नाही. असं त्यावरून एक आठवलं मला. खूप सुंदर लेक्चर झालं माताजी. खूपच छान. खूप खूप धन्यवाद. तसेच जे जे भक्त आज जॉईन झाले त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. थांबायचं का माताजी मग? हो चालेल माताजी, थांबूया. करू मीटिंग आहे. हो चालेल. खूप खूप धन्यवाद.